शनिवारी ज्योती मेटे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पण या पत्रकार परिषदेच्या आधी महाविकास आघाडीत चांगलीच धाकधूक होती आणि याचं कारण मेटेंनी जर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तर त्याचा फटका निश्चितपणे महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांना बसणार हे स्पष्ट होतं. पण तसं झालं नाही. मेटे यांनी सामाजिक भान राखत आणि मतविभाजनाचा धोका टळावा हे लक्षात घेत निवडणुकीतून चक्क माघार घेत असल्याचं जाहीर केलं. आता मेटेंच्या उमेदवारी मागे घेण्यानं काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. ते म्हणजे पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे अशी थेट लढत होणार आहे. पण बीडमध्ये होणाऱ्या थेट लढतीमुळे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्योती मेटे कुणाच्या बाजूनं मैदानात उतरणार हा नवा प्रश्न निर्माण झाला. मंडळी, शिवसंग्राम पक्ष हा सेना भाजपसोबत युतीत होता. पण 2019च्या लोकसभा निवडणुकीत युतीला साथ देणाऱ्या विनायक मेटे यांनी विधानसभेच्या वेळेला बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या विरोधात जाण्याची भूमिका घेतली. त्यावेळेला भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी मेटे यांची समजूत काढली होती. पण तरीही मेटे पंकजा यांच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आणि पंकजा यांचा पराभव झाला आणि धनुभाऊ निवडून आले. दुर्दैवानं मधल्या काळात एका अपघातात विनायक मेटे यांचं निधन झालं. यानंतर शिवसंग्रामची धुरा त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याकडे आली. यंदाची लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय ज्योती मेटे यांनी घेतला होता. राजकीय भेटीगाठी झाल्या. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपनं पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करताच ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पण पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्योती मेटे यांना काही उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण आता निवडणुकीच्या रिंगणातूनच ज्योती मेटे यांनी माघार घेतली आहे. 2019च्या तुलनेत या निवडणुकीत राजकीय समीकरणं बरीचशी बदलली आहेत. मंडळी, पंकजा मुंडे यांच्या विरोधात असणारे धनंजय मुंडे आता बहिणीसाठी जंग पछाडतायत. त्यांच्या प्रचारात तेच आघाडीवर आहेत. गेल्या वेळेला बजरंग सोनवणे यांनी प्रीतम मुंडे यांना कडवी टक्कर दिली होती. धनंजय मुंडे अधिक पंकजा मुंडे अशी मोठी ताकद आता आहे. त्यात ज्योती मेटे यांची भर पडणार का? ज्योती मेटे नेमका कुणाला पाठिंबा देणार की तटस्थच राहणार? ज्योती मेटे यांच्या माघारीचा फायदा कुणाला होणार? तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा.